पाहू शकतात की रेस्क्यू टीम वारंवार प्रयत्न करते. 2 गाडी लावली आहे पण अजूनपर्यंत धक्का जे आहे तो थांबला नाही आहे. तो आतमध्ये आहे तो लय अग्रेसिव्ह झाला आहे. तो परत पंजे वगैरे मारतो आणि यांच्या टीमच्या हातात येत नाही आहे. नाही, प्रामुख्यानं ही धक्कादायक गोष्ट आहे. खरं तर आजपर्यंत आम्ही ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी वावरं आहेत, शिवार आहेत, डोंगर आहेत, दऱ्या आहेत, त्या परिसरामध्ये बिबटे शिरतायत, नागरी वस्तीत आणि जनतेवर हल्ले करतात असं आम्ही बघत होतो, ऐकत होतो. परंतु आज मीरा भाईंदर सारख्या शहरामध्ये जे कंजेस्टेड खरं तर इमारती वगैरे असल्या कारणानं कंजेस्टेड शहर आहे आणि ह्या शहराच्या ह्या दाट लोकवस्तीमध्ये बिबट्या आलाच कसा हा संशोधनाचा विषय आहे. काही लोक म्हणतात की भाजीच्या गाड्या येतात नाशिकवरून वगैरे त्यामध्ये बसून आला असेल. काही लोक म्हणतात की संजय गांधी नॅशनल पार्क आहे जे 7-8 किलोमीटर अंतरावर आहे इथून, तिथनं रात्रीच्या अंधारामध्ये नाल्यांमधनं वगैरे आला असेल. परंतु शेवटी कसा आला हा संशोधनाचा विषय असेल तरी नागरी वस्तीमध्ये लोकांवर हल्ला करण्याची जी घटना आहे ती ही पहिल्यांदा म्हणजे कंजेस्टेड विभागामध्ये महापालिका क्षेत्र आहे हे आणि जवळजवळ 6 ते 7 लोक जखमी झाले. एक 24 वर्षाची मुलगी बिचारीचे जिचं 3 दिवसानंतर लग्न आहे ती म्हणजे गंभीर आहे. ती आता टेंबा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे आणि तिला आता आम्ही केएम मध्ये शिफ्ट करतोय. बाकी लोकांना महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही ऍडमिट केलेलं आहे. परंतु वन खात्यानं सुद्धा ह्या संदर्भात काहीतरी म्हणजे गंभीर दखल घेऊन मला असं वाटतं की नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून, कारण आमच्या सगळ्या विभागामध्ये CCTV आहे, पोलिसांची मदत त्यांनी घेतली पाहिजे आणि असे काही बिबटे जे काही नागरी वस्तीत येत असतील तर ताबडतोब रेस्क्यू टीम जी आहे ती अर्ध्या-पाऊण तासात पोहोचली पाहिजे. कारण मी स्वतः आधी आलो, राज्याचा मंत्री असताना मी ठाण्यावरनं मीरा भाईंदरला पोहोचू शकलो, परंतु फॉरेस्टच्या टीमला कळवल्यानंतर सुद्धा त्यांना यायला 2 तास लागले. म्हणजे ठाण्यावरनं किंवा बोरिवलीवरनं यायला अर्ध्या-पाऊण तासात त्यांना पोहोचणं गरजेचं आहे. लोकांनी आणि प्रामुख्यानं आमच्या फॉरेस्टच्या फायर ब्रिगेडच्या लोकांनी खूप या ठिकाणी धारिष्ट दाखवलं आणि एका घरामध्ये त्या बिबट्याला कोंडून ठेवलं आणि त्या घरातील लोकांना बाहेर काढलं. जर ते बाहेर काढलं नसतं आणि घरामध्येच त्या बिबट्याने हल्ले केले असते छोटे छोटे लहान मुलांवर तर काही दुर्घटना असून गंभीर सुद्धा घडू शकली असते. त्यामुळे आज खरं तर ह्या वन खात्याच्या लोकांना एक इशारा दिलेला आहे बिबट्याने असं म्हणायला हरकत नाही. त्या इशाऱ्याची गंभीर दखल घेऊन ताबडतोब योग्य तो सोपस्कार किंवा योग्य त्या कारवाई वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर करणं गरजेचं आहे.